महायुतीच्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये सांगतो की माझ्या अंदाजाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होतील, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि 31 जानेवारीच्या आत सुप्रीम कोर्टाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील। आणि म्हणून आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी आम्हाला अशा सूचना केल्या की महायुती म्हणूनच आपण समोर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि महायुती करत असताना लोकलला जे तुमचं नेतृत्व आहे त्या सर्व नेते मंडळीशी चर्चा करून योग्य तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे। आणखी आमच्या आता आरक्षण आता तरी जाहीर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आरक्षण जिल्हा परिषदचं झालं, नगरपालिकेचं झालं हे तुम्हाला तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून आपण सगळ्यांना जनतेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेलं आहे। पण आज मी जाहीररित्या सांगतो की मी आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी, लोकसेवक म्हणून मी माझ्या मतदारसंघात तरी महायुती म्हणूनच मी जनतेसमोर त्या ठिकाणी जाणार आणि जनतेला मत त्या ठिकाणी मागणार आणि महायुतीची सत्ता माझ्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार। हे बघा, मी आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथली जागा महिलांसाठी ओपन आहे आणि मी परवा एका कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये, तीही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, आम्ही पशुधन जी माझ्या शेतकरी बांधवाला गोरक्षणच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देण्यात आलं, त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की जनतेमधून जर तुम्ही काही एखादं नाव सुचवत असाल तर त्याचा सुद्धा विचार आम्ही त्या ठिकाणी करू, असं सुद्धा मी त्या ठिकाणी सांगितलं आहे। पण मी आज सर्व नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये सांगतो, योग्य कॅन्डिडेट, उदगीरला न्याय देणारा कॅन्डिडेट महायुतीचे नेते आम्ही त्या ठिकाणी ठरवू आणि तो कॅन्डिडेट महायुती आमचा पक्ष आहे सध्या। हे बघा, आज आम्ही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, शिंदे गट, आम्ही तिघजण मिळून एकत्रितरित्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी आम्ही करतोय। तशाच पद्धतीनं आम्हाला उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतो आणि म्हणून तुम्हाला नक्कीच आमची महायुतीची बैठक झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवेल हे तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी सांगू। हे बघा, कालच आमची जिल्हा लेवलची बैठक त्या ठिकाणी झाली, भारतीय जनता पार्टीची संभाजीनगरला त्या ठिकाणी बैठक झाली, शिवसेनेचे सुद्धा मुंबईमध्ये त्यांचे संपर्क प्रमुखांनी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांनी काय काय त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनेचं पालन करून आम्ही आमचा युती धर्म पाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। हे असं तुम्हाला स्वप्न पडलं का? अजिबात देवेंद्र फडणवीस साहेबांचं, हवासाहेब ऐका ना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या अनेक पक्षाच्या बैठकीमध्ये स्थानिक नेते विचार विनिमय करून स्थानिकची परिस्थिती त्या ठिकाणी पाहून आपण योग्य तो निर्णय घ्यावा असं त्यांनी त्या ठिकाणी सुचवलंय। तोच निर्णय माननीय अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आहे। आणि म्हणून माझी जिम्मेदारी आहे इथला आमदार म्हणून की हे सर्व नेते मंडळींनी विधानसभेला जीवाचं रान करून महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणलेला आहे। म्हणून आता एक कार्यकर्त्याची निवडणूक आहे, ज्याने रात्रंदिवस माझ्यासाठी फिरले, त्यांची त्या ठिकाणची निवडणूक आहे आणि म्हणून माझं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे की त्यांच्यासाठी सुद्धा रात्रचा दिवस करून त्यांना निवडून आणण्याकरता मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। आणि म्हणून माझे सर्व महायुतीचे नेते याला सहमती
असेल असं मला तर या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे काळजी करू नका. आपण इथं चांगल्या पद्धतीचं उमेदवार देऊन महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण निवडून आणू.